संपत म्हणून चालतोय आणि मरण येत नाही म्हणून लागतोय. पण करणार काय? आमचा जन्म झालाय तो ब्राह्मण घराण्यात जन्म झालाय आणि ब्राह्मण घराण्यात जन्म झाल्यामुळं कुणाचं लग्न, कुणाचं होम हवन, कुणाची सत्यनारायणाची पूजा, कुणाचं लग्न महागोंधळ आहे हे आम्हाला करावं लागतं. पण एखादा ब्राह्मणी असा असतो की आपलं काम करून घेतो, पूजन करून घेतो आणि नंतर सांगतो फलम पुष्पम तोयम आणि आमच्या जवळ काय नायम की आम्ही घरी आलो. पण असं चालणार नाही. हो एखादी असंच झालं. एखादं सत्यनारायणाची पूजा होती, मला माहित होतं हा द्यायला काही बघणार नाही. 10 नारळ सांगितलं तर 5च नारळ देणार, 10 सुपार सांगितलं 5च सुपार देणार हे मला माहित होतं. म्हणून काय केलं, त्याच्याजवळ जातेवेळी माझ्या बाया बापल्याला घेऊन गेलो आणि त्याला ते काय मार्गात सांगायचं ते सरळ सांगितलं आणि त्याच्या घरी गेलो. पूजनाला सुरुवात केली, पूजेची मांडावर केली, पूजनाला सुरुवात केली. मंत्रावर मंत्र, मंत्रावर मंत्र सुरू केलाय, मंत्राचा परिवार सुरू केला आणि त्या मंत्रात मध्यंतरी बोललो बाया बापड्या घटा चौर्यानम. हे माझ्या बायानं ऐकलं आणि एका कोपऱ्यात तुंपाचा गड भरलेला होता, तो उचलला आणि आवाजात झोळी घालून ठेवला. मी तो घेतला, पुन्हा पूजनाला सुरुवात केली, मंत्राला सुरुवात केली, मंत्राचा परिवार सुरू केला. कसं पूजन आटपलं, पूजन आटपलं आणि झोळीला काकीला लावलं. एवढ्यात तो यजमानी आला. ओ भट्टी काका, भट्टी काका काय करता? मी सांगितलं पोथी पुस्तकम, तरी पण त्याच्या मनात समज होईना. पुन्हा शबरीला म्हणाला ओ भट्टी काका, भट्टी काका लक्षात घेतम. मी सांगितलं सूर्यकिरणम, तरी पण त्याच्या मनात समज होईना. पुन्हा असा मागवलेला म्हणाला ओ भट्टी काका, भट्टी काका हे कळतं की दम. मी सांगितलं माझं कर्म करायचं म्हणून सांगितलं. मार्गस्थ आलो, कसा बसा ढकलता ढकलता घरी आलो. घरी आमचं काय, ती आमची गंगू बाहेर आली आणि म्हणाली ओ काय आणलं, काय आणलं, काय आणलं? मी सांगितलं काही आणलं नाही. धुळीत हात घातला, तुंपाचा गड बाहेर काढला, तिच्या हातामध्ये दिला. तिने तो घेतला आणि ती घरात गेली आणि घरातून येते थाली आणली आणि थाली आणून अंगणात ठेवली आणि त्या थालीत ते तुंप ओतलं कशाला वितळण्यासाठी आणि अशी दूर जाऊन बसली. आता आमचे तुंप आणलं, तुंप कोण जेवायचं, तुंप कोण जेवायचं, तुंप कोण जेवायचं. एवढ्यात काय झालं, तिकडून एक काळा कुत्रा आला, काळा कुत्रा. तिकडून एक काळा कुत्रा आला, त्या थालीजवळ आला, असं असं हुंगलं, एक पाय वर करायचं ते करून गेला. एवढ्यात काय झालं, ती धावत आली. ओ कुत्र्यानं काय केलं बा, कुत्र्यानं काय केलं बा. मी सांगितलं कुत्र्यानं वाईट काही केलं नाही, कुत्र्यानं वाईट काही केलं नाही. काळा कुत्तम तुपातम उत्तम, काळा कुत्तम तुपातम उत्तम, तूप तवीत अति उत्तम असं म्हणता शेती रागाने घरात गेली. मी माझ्या कबरी बाहेर गेलो, पण बोलून चाललं नाही. आम्ही राजपुरोहित आहोत, राजाला सांगितलं म्हणून काम केलं पाहिजे. आम्ही देवीचं पूजन करतो, रासाई देवी तिचं पूजन करतो, पण ते दरवाजात बसून ते देऊळ उघडत नाही. 27 वर्षांनी देऊळ उघडतो, तोपर्यंत त्या पारीचं पूजन केलं पाहिजे आणि ते मला केलं पाहिजे. Guru
सांगितलं साऱ्यांना पूजन करूया, एक ठिकाणी बसूया पूजन करूया, पण गेला कुठे? अरे अंतू, अरे कांतू, अरे हरी, हरी गेला आपल्या घरी. तो का बाई येणार नाही? आपण पूजन केलं पाहिजे. मंदिरात असणारा तो दिव्य त्रिशूळ, तोच दिव्य त्रिशूळ नष्ट करण्यासाठी मंदिराचं द्वार फोडायला हवंय. मंदिरात असलेला त्रिशूळ नष्ट करण्यासाठी माझा मार्ग अडवशील, तुझं रक्त मी प्राशन करेन. हे पुन्हा आपण सांगतोय, तू मला सांगतोस, मला सांगतोस. अरे वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुर्मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. काहीच नाही, सत्यम स्वम सुंदरम, काहीच नाही, सारं है बाबा. अरे कालीने पृथ्वी पालती, कालीने पृथ्वी पालती, आणि मला जमलं असेल गाईने खालती. कोण असा दुष्ट दुराचारी दुरात्मा निर्माण झाला, तो ब्राह्मण श्रेष्ठांवर शस्त्र उघडण्यासाठी तत्पर झाला. रक्ताभिषाच म्हणतात मला, रक्ताभिषाच. ब्राह्मण श्रेष्ठाने का साधूचा अपराध केला, मंदिराचा जाण्यापासून याने माझा मार्ग अडविलाय. या मंदिरात तुला कदापि प्रवेश मिळणार नाही, तेव्हा नको तो अट्टास करू नकोस. ज्या मार्गाने आलास त्या मार्गाने चालता हो. माझा मार्ग अडविणारी कोण आहेस तू? याच विजयनगरीचे राजकर्ते महादेवराय यांची कन्या युवरात्री तारा म्हणतात आम्हाला. ताराई काय ती? या मंदिरात प्रवेश करून मंदिरात असलेला त्रिशूळ नष्ट करण्यासाठी हवंय. माझा मार्ग अडवशील, तुझं रक्त मी प्राशन करेन. अरे मनाला घाबरणारी युवरात्री तारा नाही, या धगधगत्या रणकुंडात उडी ठोकली. ती मनाच्या किंवा प्राणाच्या भीतीनं नाही, तर येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याची चिंता या तारेच्या अंगी आहे. चल का मरायचं तुला असेल, तुझी इच्छा मला देखील प्रत्यक्षरित्या पाहायचंय. अरे जर का तुझ्या हातून मरण मला आलं असेल तर हसत हसत स्वर्गाची पायरी मी चढेल, पण या तुझ्या कृतीला पायबंद गेल्याशिवाय मी स्वस्त बसतोय ना. मग प्रथमतः तुझा रक्त प्राशन, मग नंतरच मंदिरात, मग ही तुझी नीच कृती आणि कृतीला विस्का अधमा.
त्रिशूळ नष्ट करण्यासाठी का आलो. म्हणून तो त्रिशूळ नष्ट करून सैतानी राज्य आणायचं अशक्य संभवनीय आहे. सैतानी राज्य प्रस्तावित होणार नाही तर म्हणतो जोपर्यंत आमच्या इच्छेत साध्य होत नाही माघार घेणार त्रिशूळ नष्ट करावी. ब्रह्मदिसे उभे जगा ब्रह्मदिसे उभे ब्रह्मदिसे उभे ब्रह्मदिसे उभे ब्रह्मदिसे प्रभाव आपण वेळीच जाऊन आला आणि आमच्या प्राणाचं रक्षण केला. नव्हे तर या मंदिराचं रक्षण करण्यासाठी आपण तत्पर झाला. आपले उपकार मी कदापि विसरणार नाही. हे युवती, हा. मी आपल्यावर उपकार केलेला नाही. हम्म. ज्या त्यावेळेला विजयनगरीवर संकट येईल त्या त्यावेळी ते संकट दुरावस्थ करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. रक्तविषाच्या नामक आसुरी शक्ती उद्भक्त झाली होती. ब्राह्मण श्रेष्ठांवर शस्त्र उगारण्यासाठी ती व्यक्ती तत्पर झाली. आपण वेळीच आला तर संकट टळलं गेलं. हा. आज मी कुणी सामान्य नाही. याच विजयनगरीचे राजकन्या महादेव राय यांची कन्या युगाची तारा म्हणतात आम्हाला. आज मी आपल्या ओळखीची नसताना देखील या धगधगत्या रणकुंडात उडी ठोकून आमच्या प्राणाचं रक्षण आपण केला. आपले हे पराक्रम पाहिले आणि मला इच्छा निर्माण झाली. ओढती. असा पराक्रमी पुरुष आमच्या जीवनात आमचं सौभाग्य. हे युवती, हा जी व्यक्ती आपले रक्षण करते ठरली, सत्य. जी व्यक्ती आपली सहाय्य करते ठरली, हा तीच व्यक्ती आपल्या आयुष्याची जोडीदार व्हावी. हो तुझ्या इच्छेची परिपूर्तता होणे नाही. पण का प्रेम एक शब्द जर का अजरामर करून ठेवायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेम मी तुला बहाल करेन. वेगवेगळ्या पद्धतीचा प्रेम. प्रसंगी तुझी जन्मदाती मातृदेवता, मातृदेवता, प्रसंगी जन्मदाती पितृदेवता, प्रसंगी बंधुदेवता आणि तशी जर का वेळ तुझ्या जीवनात आली असेल तर तुझा मित्र म्हणून सदैव तुझा सहाय्यकर्ता होईल. प्रसंगी आपण माझी मातृदेवता भार पितृदेवता भार मित्र म्हणून सहाय्य कराल. नव्हे तर बंधुमन पाठीशी खंबीरपणे उभं राहणार. जरूर. मग हे दैदिप्यमान व्यक्ती आपण हात तरी कोण. मी आहे तुझ्या विजयनगरीचा राखण, राखण, राखण. त्रैलोक्याचा स्वामी